अहिल्यानगरमधली बातमी आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागामधील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावरती मुस्लिम बहुल भाग असलेल्या मुकुंदनगर परिसरामधील दर्गा दायरा परिसरामध्ये शुक्रवारी जीवघेणा हल्ला झाला। यानंतर उपचाराच्या दरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला। दरम्यान धीरज यांच्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपींच्या घरावरती आता बुलडोझर कारवाई होण्याची शक्यता आहे। नागर देवळे ग्रामपंचायतीने आरोपी मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद यांच्या घरावरती आता नोटीस लावली आहे। आरोपींचं घर हे अतिक्रमण असल्याचं या नोटिशीमध्ये म्हटलंय। हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार संग्राम जगताप तसंच आमदार अक्षय कर्डिले यांनी आरोपींच्या घरावरती बुलडोझर चालवावा अशी मागणी केली होती। आता ती पूर्ण होण्याच्या दिशेने प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकलंय। सुनील बोंगळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सुनील, कालपासून खरं तर ही मोठी बातमी आपण बघतो आहोत। धीरज परदेशी यांच्यावरती हल्ला झाला, त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मोठं आंदोलन होताना दिसतंय। मात्र आता प्रशासन एक वेगळी कारवाई करणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर धीरज परदेशी यांच्यावरती अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा या परिसरामध्ये शुक्रवारी जीवघेणा हल्ला त्यांच्यावरती झालेला होता आणि त्यानंतर रविवारी दुपारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर कुठेतरी हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत तर त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यांनी संबंधित जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी, कारवाई करावी अशी मागणी केलेली होती। पोलिसांनी देखील 24 तासाच्या आत या प्रकरणातील 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं, त्यांना अटक केलेली होती आणि त्यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर हिंदुत्ववादी संघटना अजूनही आक्रमक आहेत आणि त्यांनी संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्या अतिक्रमित घरांवरती जे आहे बुलडोझर चालवावं अशी मागणी खरं तर केलेली होती आणि त्या अनुषंगानं जर बघितलं तर नागरदेवळे ग्रामपंचायतच्या वतीनं आता त्या आरोपींच्या घरावरती नोटिसा ह्या लावण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच आता या आरोपींच्या घरावरती बुलडोझर चालवला जाईल ही शक्यता जी आहे तर ती वर्तवली जाते आहे। त्या अनुषंगानं जर बघितलं तर आता हिंदुत्ववादी संघटनांचा संध्याकाळच्या वेळेला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर एक मोर्चा आणि आंदोलन देखील होणार आहे आणि त्यांच्याकडनं देखील हीच मागणी होत होती की संबंधित आरोपीच्या घरावरती बुलडोझर चालवावा आणि आता त्या अनुषंगानं जर बघितलं तर नोटीस जी आहे आरोपींच्या घरावरती लावण्यात आली आहे। अगदी सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।